वेलकम करू शकता फटाफट. थँक्यू मॅडम. वेलकम ताई. वेलकम वेलकम. थँक्यू ओके. सगळ्यांना. अश्विनी मॅडम, नाव कुठून आहात, हा. लिंक कुणाकडून वेलकम. भेटली, का वाटलं आपण आपल्यावर काम करावं आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव अश्विनी उदय दसरे, मी कोरोचीत राहते. संजीवनी माने यांच्याकडून मला लिंक भेटली. 1.5 महिना झालं मी ह्या लिंकला जॉईन आहे. 1.5 महिन्यात माझं 9 किलो वेट लॉस झालेला आहे. वाढत्या वजनासाठी मी संजीवनीशी जाऊन भेटून संजीवनीशी बोलणं झालं. संजीवनी म्हणले जॉईन करा, रिझल्ट येईल तुमचा, सातत्य ठेवा. याच्या आधी पण मी 2-3 वेळेला खाल्लं होतं, पण सातत्य नव्हतं, लक्ष नव्हतं, काळजी कधी घेतली नाही, काय नाही. त्यामुळे वजन भरपूर वाढलं. वय माझं 37 आणि वजन माझं 92 किलो होतं. या वाढत्या वजनाचा त्रास व्हायला लागला, मणक्याचा त्रास व्हायला लागला, गुडघे दुखायला लागले, पाय दुखायला लागले, आळस यायला लागला, सारखी झोप यायला लागली. या सगळ्याच एक 6 महिने त्रास भरपूर सहन केला. त्यानंतर संजीवनीला जाऊन भेटले. संजीवनीनं मला वर्षापूर्वी सांगितलं होतं, ताई तुम्ही करा, या मी तुम्हाला सगळं सांगते, त्या पद्धतीने तुम्ही फॉलोअप घ्या. असं तिनं बऱ्याच वेळेला मला समजावून सांगितलं, पण मी कधी मनावरच घेतलं नाही. डोक्यात एकच की एक खाल्ल्यापुरतं वजन कमी होतंय, परत वाढून परत डबल वाढणार, हे एक म्हणजे निगेटिव्हिटी डोक्यात जी भरलेली होती, ते सगळं संजीवनीशी मी एक दिवशी बसून सगळं बोलले. संजीवनीनं म्हणलं वाढणार तर तुम्ही खाण्याचं सातत्य जेव्हा घेताय तोपर्यंत ठेवताय. खायचं बंद केल्यानंतर जर तुम्ही परत आहे तसं करायला लागला, तर वजन कोणाचंही वाढणारच की. त्यात तुम्ही आमच्या टीमला किंवा प्रॉडक्टला दोष नाही देऊन चालणार. असं संजीवनीनं मला बऱ्याचशाच गोष्टी समजावल्या. त्यानंतर कुठेतरी जाऊन डोक्यात माझ्या प्रकाश पडला आणि विचार केला की नाही, या वयात एवढं वजन घेऊन परत आपलं पुढचं आयुष्य कसं निघणार. हा सगळा विचार करून सातत्य ठेवायचा आणि संजीवनीच्या पाठीमागच लागले. संजीवनी मला काहीतरी कर, पण मला रिझल्ट काढायचा आहे. मग संजीवनी म्हणली, ताई तुम्ही घ्या, पैशाचा पण विचार करू नका, काय करू नका. जर तुम्हाला पैसे देऊन असं वाटलं तर तुमचा रिझल्ट आल्यानंतर मला पैसे द्या, पण तुम्ही घेऊन खायला चालू करा. असं तिनं मला भरपूर फोर्स केला. ताई तुमचा रिझल्ट काढा, तुम्ही करू शकताय, तुमच्यात तेवढा एनर्जी आहे, तुमची ऍक्टिव्हिटी चांगली आहे, बोलण्याचं टॅलेंट तुमच्याकडे चांगलं आहे, ताई तुम्ही करा. बऱ्याचशाच गोष्टी तिनं समजावल्या मला. त्यानंतर परत हेल्थ टॉक घेतला होता त्यांच्या घरी. त्यावेळेला अमर सर भेटले, गीता मॅडम भेटल्या, हेमा मॅडम भेटल्या. त्या सगळ्यांचं ऐकल्यानंतर पण थोडंसं काहीतरी आपण करू शकतोय हा विचार डोक्यात आला आणि त्याच दिवसापासून सुरुवात केली आणि मी 1.5 महिना झालं ह्या परिवाराला जॉईन करून माझं 9 किलो फॅट कमी झालेलं आहे आणि फ्रेश वाटतंय. अजून परत 30 किलोचं माझं टार्गेट आहे वजन कमी करायचं. म्हणजे 39 किलो ज्यादा घेऊन होता? हो मॅडम. बर, ओके. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट होता? हो होते. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये मॅडम माझं 4 किलो कमी झालं 10 दिवसात. हो म्हणजे चालू केलं मॅरेथॉन त्याच्या आधी माझं 87 किलो होतं. मॅरेथॉन पूर्ण झालं त्या दिवशी माझं 83 किलो वजन दाखवत होतं. येस, ओके. आता हा. नेक्स्ट मॅरेथॉन चालू व्हायला लागल्या 20 तारखेला, माहितीये का तुम्हाला? सांगितलंय का हो कोचने? माहितीये मॅडम. मी पार्टिसिपेट होणार म्हणून पहिलाच सांगितलं. ह्या मॅरेथॉनचं काय असेल ते फर्स्ट प्राइज मीच घेणार म्हणून संजीवनीला मी सांगितलंय. आता घेतलं का? आता भेटणार आहे की तुम्हाला? हो भेटेल. ते मी मॅडम कुठल्या प्राइजची आशाच ठेवली नाही. माझं फक्त एकच की मला फक्त वजन कमी करायचं आहे बास. कारण वय माझं 37 आणि 37 वय आणि 92 किलो वजन, हे मला ड्रेस कुठले घालायचं म्हणलं तरी पोट एवढं म्हणजे स्वतःला लाज वाटायला लागली की बाबा दुसऱ्यांना बघितलं की आपण ह्या लेवलला कधी येणार. आपल्यापेक्षा लहान वयातले पण आहेत, पण आपल्यापेक्षा मोठी असून पण किती बारीक आहेत. आणि त्या दिवशी मॅडम हेमा मॅडमांच्या घरी तुम्हाला सगळ्या टीमला आपल्या बघितल्यानंतर या वयात ह्या सगळ्यांनी केलंय तर आपलं तर वय अजून खूप कमी आहे, आपण का करू शकत नाही. त्या दिवसापासून परत कॉन्फिडन्स माझा जास्तच वाढला आहे. ओ 58 मध्ये आम्ही लय तरुण फील करतोय. ह्या वयात कुठलं, आमचं लय भारी अजून आम्ही म्हणजे असं वाटतंय की लयच यंग आहे सर. ओके. हा. होय, या पण वय दिवशी मॅडम नाकारता येत नाही. अश्विनी मॅडमांनी जे सांगितले ना, कारण रिअल फॅक्ट आहे. खूप कमी वयामध्ये जे लोक काम करतात ना, आम्ही लोक त्यांना अप्रिशिएट करतो की तुम्हाला खूप लवकर
कळालं, मिळालं. म्हणजे एक तर कसं असतं, भेटतं सगळ्यांना पण कळत नाही. मग ही दोन्ही गोष्टी तुमच्या बाबतीत झाल्या. स्वतःवर काम करायला लागला, 2-3 वेळा स्वतः मान्य पण केलं, की आपल्याला आपणच प्रॉपर त्याच्यावर करत नाही, सातत्यानं करत नाही, ट्रस्ट ठेवून करत नाही, त्याच्यामुळं होत नाही. आणि ऐकणाऱ्यांचं, आपण अशा लोकांचं ऐकतो, की ज्या लोकांना ऍक्च्युली, ज्या लोकांच्या बाबतीत ना त्यांनी काहीच केलेलं नसतं, अशा लोकांचं आपण खूप ऐकत असतो. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अश्विनी मॅडम साठी. आणि आताच जाणार आहोत आपण, ही थँक्यू मॅडम. विवो टी सुरेखा ताई आहे, आपण जाणार आहोत त्यांच्याकडे, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ओके, कंटिन्यू सुरेखा ताई. म्यूट आहे तुम्ही, म्यूट आहे ताई, अनम्यूट करा.